आज संपूर्ण देशात रामनवमी उत्साहात साजरी होत आहे। राम जन्म उत्सव म्हणून अनेक महिलांचे उपवास देखील आहेत, तर अनेक राम मंदिरांमध्ये श्रीरामाचे स्तोत्र गायले जात आहे। अनेक राम मंदिरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे। हिंदू पौराणिक कथेनुसार हा सण भगवान रामाच्या जन्माचा उत्सव आहे। रामनवमी हा हिंदू धर्मातील अत्यंत महत्त्वाचा व प्रमुख सण आहे। या दिवशी श्रीरामाचा जन्म उत्सव मोठ्या उत्साहाने देशभर साजरा केला जातो। धार्मिक मान्यतानुसार चैत्र मास शुक्ल पक्षातील नवमी तिथीला अयोध्येत श्रीरामाचा जन्म झाला होता, त्यामुळे तो दिवस रामनवमी म्हणून साजरा केला जातो। श्रीरामांना मर्यादा पुरुषोत्तम म्हणून ओळखले जाते। श्रीराम सत्य, धर्म आणि कर्तव्याला धरून जीवन जगले। श्रीरामांचे जीवन त्याग, कर्तव्य आणि न्यायासाठी लढण्याची प्रेरणा देते। चैत्र शुक्ल नवमीला प्रभू श्रीराम यांचा जन्म झाला। तो दिवस हिंदू पंचांगानुसार रामनवमी म्हणून साजरा केला जातो। दुपारी 12:39 प्रभू श्रीरामांचा जन्म झाला। यावेळी रामनवमीला मंदिरांमध्ये किंवा घरात देखील रामाचा पाळणा हलवला जातो। रामनवमी हा हिंदू धर्मातील एक प्रमुख सण असून प्रभू श्रीरामाचा जन्म उत्सव म्हणून आज देशभरात हा सण साजरा केला जात आहे। चैत्र मास शुक्ल पक्षातील नवमी तिथीला रामनवमी साजरी केली जाते। धार्मिक मान्यतानुसार या दिवशी अयोध्येच्या राजा दशरथ आणि माता कौशल्याच्या घरी प्रभू श्रीरामांचा जन्म झाला होता। प्रभू श्रीराम म्हणजे भगवान विष्णू यांचा अवतार असून त्यांना मर्यादा पुरुषोत्तम असेही म्हणतात। आज रामनवमी असून अनेक ठिकाणी रामनवमीच्या निमित्तानं विविध भागांमधून सार्वजनिक यात्रा आणि मिरवणुका काढण्यात येणार आहे। तसेच अनेक ठिकाणी भाविकांसाठी महाप्रसादाचे देखील आयोजन करण्यात आले आहे। आदर्श घ्यावा तर तो प्रभू रामचंद्रांकडून, कारण त्यांच्यासारखा राजा, मातृपितृवचनी पुत्र आणि एकवचनी पुरुष कधीच होऊ शकत नाही। श्रीराम नवमीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा।